फिल्डिंगचा आपण मास्टर क्लास बघितला का, मनीष पांडे. सो खूप अंडररेटेड प्लेअर वाटतो मला. खूप जास्त अंडररेटेड. त्याला नीट चान्सेस मिळाले नाहीत इंडियाकडून. त्याला फिल्डिंगसाठी जेवढं ओळखलं गेलं पाहिजे त्याच्यात तेवढं ओळखलं जात नाही. फिटनेस लोक विराटची फिटनेस म्हणतात, पण तू नीट बघशील विराट इज लिटिल बल्की थोडा बघशील, कारण विराट ऑब्व्हियसली नॅचरली फॅट आता नाही. विराट आधी आता पण बघशील विराट थोडा बल्की आहे, थोडा त्याच्यात तुला दिसतो. पण मनीष पांडेची फिटनेस खूप अंडररेटेड आहे. तो जितका फिट आहे आणि त्याचा कोणाच्या बॅचचा आहे, तो विराटच्याच बॅचचा आहे. 8ची बॅच आय गेस. तो जडेजा, विराट, रोहित शर्मा एकाच बॅच. रोहित थोडा मोठा असेल पण विराट तो एकाच बॅच. त्या एका अंडर 19च्या पण आहेत. मला रादर तेव्हा असं वाटायचं की मनीष पांडे इंडियात जास्त खेळेल विराट कोहलीपेक्षा. थोडं त्याला डावललं तर गेलंय मनीष पांडेला, कारण की लास्ट त्याची इनिंग ओडीआयची आलेली ऑस्ट्रेलिया त्याने सेंचुरी टाकली. त्याने खेळल्या पण सिरीज, पण ती इनिंग खूप जास्त महत्वाची होती. त्या इनिंगच्या जोरावर त्याला मोठा रन द्यायला हवा होता मनीष पांडेला. 103 मारले होते. पण ऑब्व्हियसली विराट हॅड केल लव्ह, सो त्याने फार चान्स दिला नाही त्याला मनीष पांडेला. नॉट इव्हन मनीष पांडे 1900 वर्ल्ड कपला गेला टीम मधनं. सो मनीष पांडे सोबत खूप गोष्टी अनफेअर घडलेल्या आहेत.